नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 डिसेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 डिसेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव। पण 15 डिसेंबर पर्यंत अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे भाव, या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी कृपया हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 डिसेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। पण 15 डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे भाव, 15 तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग मंदी, या प्रश्नाचं चला आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, 15 तारखेपर्यंत देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार, या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर घेण्यापूर्वी जगातील बाजारभाव काय बघणं गरजेचं आहे। तर बघा मित्रांनो, जगामध्ये सध्या सोयाबीनचा भाव सीबॉटवरती आपल्याला $10 प्रति बुशेलच्या आसपास दिसतोय। मी पुन्हा वारंवार सांगतो की $10 खाली जगामध्ये सोयाबीनचा भाव टिकू शकत नाही। मग तिथे टिकणार नाही तर काय होणार तुम्हाला सांगतो, डिसेंबर महिना जागतिक बाजारात सोयाबीनच्या भावासाठी तेजीचा आहे आणि भाव तुम्हाला सांगतो सुरुवातीला 15 तारखेपर्यंत $10.25 प्रति बुशेल्स आणि 31 तारखेपर्यंत $10.5 प्रति बुशेल्स पर्यंत आले। तर काय असं विशेष आश्चर्य वाटायला नको, हे होणार आहे। आणि जागतिक पातळीवरती सोयाबीनच्या भावात जर 5-10% सुधारणा झाली तर देशात 4-5% तर सोयाबीनचा भाव वाढेल याची अपेक्षा आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल की सरकार कोणती पण येऊ द्या, सरकार भाव वाढवल्याशिवाय राहणार नाही। सोयाबीनची महाखरेदी तुम्हाला 15 तारखेपर्यंत सुरू होताना दिसणार आहे, ती मग सरकारकडून पण होणार आहे, व्यापाऱ्यांकडून पण होणार आहे। तर याच्यामुळे तुम्हाला सांगतो ऑइल मिलवाले सोयाबीनची खरेदी करणार आहेत, तर एकंदर परिस्थिती सोयाबीनच्या बाजारभाव वाढीसाठी अनुकूल आहे। आणि याच्यामुळे फार जास्त प्रमाणात तेजी जरी नाही पकडली तर मला वाटते 200ची तेजी तर 100% येऊ शकते। म्हणजे सध्या जो सोयाबीनचा भाव 4000 ते 4500 दरम्यान आहे, तर मला वाटते हा जो भाव आहे ना, हा तुम्हाला 15 तारखेपर्यंत 4200 ते 4600च्या दरम्यान दिसला तर आश्चर्य वाटायला नको। विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला एकच या ठिकाणी सल्ला देतो, बघा 15 तारखेच्या अगोदर विक्रीची घाई करू नका। फारच पैशाची गरज असेल तर विक्री करू शकतात, पण 15 तारीख ओलांडली की तुम्हाला काय म्हणतोय मी की टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करा। सुरुवात 4500 पासून करा, त्याच्यावर भाव गेले की विक्री सुरू करा, ज्यामुळे आपला फायदा होईल। आता देशातील बाजारात सध्या सोयाबीनचा भाव कसा आहे हे तर तुम्ही बघितलं, पण भविष्यात सोयाबीनचा भाव कसा राहू शकतो याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असणार लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।